नमस्कार. तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न आला आहे का की मी इतके प्रयत्न करते पण नशीब माझ्या बाजूने का नाही? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक दिवस जो तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. यंदा 19 एप्रिल रविवार रोजी अक्षय तृतीया येत आहे आणि हा दिवस पूर्णपणे शुभ मानला जातो. म्हणजेच कोणत्याही कामासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते. मंडळी, अक्षय तृतीया या दिवशी अनेक दिव्य घटना घडल्या आहेत, ज्यामुळे हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. असे सांगितले जाते की या दिवशी भगवान विष्णूंनी परशुराम अवतार घेतला. परशुराम हे शक्ती, धर्म आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी आपल्यातही अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची आणि योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा मिळते. महाभारतातील एक सुंदर कथा या दिवसाशी जोडलेली आहे. जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा त्यांना अन्नाची खूप अडचण होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना अक्षय पात्र दिलं, एक असं पात्र ज्यातून अन्न कधीही संपत नव्हतं. या कथेतून आपल्याला एक संदेश मिळतो की जेव्हा आपण श्रद्धा आणि विश्वास ठेवतो तेव्हा ईश्वर आपल्याला कधीही कमी पडू देत नाही. तसेच असेही मानले जाते की या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली. म्हणजेच हा दिवस नवीन युग आणि नवीन सुरुवात आणि नवीन आशेचं प्रतीक आहे. म्हणूनच अक्षय तृतीया हा दिवस प्रत्येकासाठी एक नवीन अध्याय सुरू करण्याची संधी घेऊन येतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय देखील खूप मोठं फळ देतात. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर देवघरात दिवा लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. शक्य असल्यास तुळशीचं पान अर्पण करावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हा जप मनाला शांत करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो. या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान, पाण्याची सोय, कपडे किंवा थोडी आर्थिक मदत केली तर त्याचं पुण्य अनेक पटीनं वाढतं. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं दान करणं खूप शुभ मानलं जातं. घरात तांदूळ, गहू किंवा साखर यासारख्या वस्तू आणणं सुद्धा समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तसेच एखाद्या नवीन कामाची सुरुवात, नवीन संकल्प किंवा एखादी चांगली सवय सुरू करणं हा देखील एक उत्तम उपाय आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या या उपायांची फलप्राप्ती अक्षय म्हणजेच कधीही न संपणारी असते असं मानलं जातं. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते. लक्ष्मीची कृपा राहते आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. दानधर्म केल्यामुळे मनाला समाधान मिळतं आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागतात. अनेक वेळा आपण पाहतो की या दिवसानंतर अचानक काही चांगल्या संधी मिळू लागतात. अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतात आणि आयुष्यात एक वेगळीच सकारात्मकता येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी केलेली प्रार्थना आणि संकल्प आपल्या आयुष्यात एक नवीन दिशा देतात. जर तुम्ही मनापासून काही चांगलं ठरवलं तर त्याची सुरुवात याच दिवशी केल्यास ते दीर्घकाळ टिकतं आणि यशस्वी होतं. सोप्या शब्दात सांगायचे झालं तर अक्षय तृतीया म्हणजे केवळ पूजा नाही, दान किंवा परंपरा नाही. तो एक असा दिवस आहे जिथे नियती आपल्याला एक नवीन संधी देते, स्वतःला बदलण्याची, चांगलं करण्याची आणि आयुष्य उजळवण्याची. जर या दिवशी तुम्ही मनापासून एक छोटं पाऊल उचललं तर कदाचित तेच पाऊल तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याचा माठ म्हणजे घागर का आणावी? यामागे खूप सुंदर धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक अर्थ आहे. अक्षय तृतीया हा दिवस उन्हाळ्याच्या तीव्र काळात येतो, जेव्हा पृथ्वीवर उष्णता जास्त असते आणि पाण्याची गरज प्रत्येक सजीवाला भासते. अशा वेळी पाणी हे केवळ एक साधं द्रव्य नसून ते जीवनाचं मूळ बनतं. आपल्या संस्कृतीत पाण्याला देवत्व दिलं आहे, कारण ते सर्वांना समानपणे जीवन देतं, कोणताही भेदभाव न करता. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याचा माठ आणणं म्हणजे आपल्या आयुष्यात शांतता, शीतलता आणि समृद्धीचं स्वागत करणं असं मानलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या दिवशी पाण्याचा माठ आणणं आणि त्याचं दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं गेलं आहे. असे म्हणतात की जो व्यक्ती तहानलेल्या व्यक्तीला पाणी देतो तो प्रत्यक्ष देवसेवा करतो. म्हणूनच या दिवशी घरात नवीन माठ आणून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवणं आणि शक्य असल्यास गरजूंना पाणी पाजणं हे अक्षय पुण्य देणारं कार्य मानलं जातं. माठ म्हणजे केवळ भांडे नाही, तर तो समृद्धीचं आणि सतत वाहणाऱ्या जीवन ऊर्जेचं प्रतीक आहे. सांस्कृतिकदृष्ट्या माठ हा मातीपासून बनलेला असतो आणि माती म्हणजे पृथ्वीचं प्रतीक. जेव्हा आपण मातीचा माठ घरात आणतो तेव्हा आपण निसर्गाशी एक नातं जडतो.
त्या माठातलं पाणी थंड आणि शुद्ध राहतं, जे आपल्याला आरोग्यदायीही असतं. पूर्वीच्या काळात लोक माठाचं पाणी पित असत, कारण ते शरीराला थंडावा देतं आणि उष्णतेपासून संरक्षण करतं. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होतं, कारण मातीची रचना अशी असते की त्यातून सूक्ष्म बाष्पीभवन होतं. त्यामुळे पाण्याचं तापमान कमी होतं आणि ते पिण्यास योग्य, ताजं आणि आरोग्यदायी राहतं. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि असं पाणी खूप उपयुक्त ठरतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी माठ आणण्यामागे एक खोल संदेश दडलेला आहे. आपणही त्या माठासारखं बनावं, ज्यामध्ये प्रेम, दया आणि सकारात्मकता भरलेली असते आणि जे इतरांना शांती आणि आनंद देतं. माठ म्हणजे फक्त पाणी ठेवण्याचं भांडं नाही, तो आहे शांती, समृद्धी आणि सेवाभावाचं प्रतीक. या दिवशी माठ आणा, पाणी ठेवा आणि शक्य असेल तर एखाद्याला पाणी पाजा, कारण कधीकधी एक घोट पाणीसुद्धा कोणाचं आयुष्य बदलू शकतं. एक छोटा मुलगा उन्हात चालत होता आणि तापलेल्या रस्त्यावर तहानेने व्याकुळ तो प्रत्येक दार ठोठावत होता. पाणी मिळेल का? पण कुणाकडे वेळ नव्हता. तेवढ्यात एक घराबाहेर त्याला एक माठ दिसला. त्याने हळूच पाणी घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य आलं. दुरून एक स्त्री हे सगळं पाहत होती आणि ती मनात म्हणाली, आज अक्षय तृतीया आहे आणि कदाचित माझ्या या छोट्या माठाने एखाद्याचं आयुष्य थोडं सोपं केलं. कारण या दिवशी दिलेलं पाणी फक्त तहान भागवत नाही, तर ते अक्षय पुण्य बनून परत येतं. आणि म्हणूनच मंडळी, अक्षय तृतीया हा फक्त एक सण नाही, तो आहे एक संधी आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं पेरण्याची. आज जर तुम्ही एखाद्याला पाण्याचा एक घोट दिलात तर लक्षात ठेवा, ते फक्त पाणी नसतं, ते असतं तुमचं प्रेम, तुमची माया आणि तुमचं पुण्य. कधीकधी आपण केलेली छोटीशी चांगली गोष्ट आपल्याकडे हजारपट होऊन परत येते. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक माठ ठेवा, एखाद्याची तहान भागवा आणि मनापासून विश्वास ठेवा, तुमचं नशीबही तसंच भरभरून वाहू लागेल. धन्यवाद आणि तुमच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदो.